शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा। दिव्या दिव्या दीपकार दिव्याला पाहून नमस्कार नमस्कार मंडळी। नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे सुनीताज लाईफस्टाईलमध्ये। आणि सुनीता ताई घेऊन आली तुमच्यासाठी खास असा छान व्हिडिओ, तो म्हणजे दीप अमावस्या कशी करायची। तर मैत्रिणींनो, उद्या आहे 28 तारीख, वार आहे गुरुवार आणि आपली आली येत आहे दीप अमावस्या। हो, दीप अमावस्या त्यालाच आपण म्हणतो गताहारी अमावस्या, नॉट गटारी अमावस्या, आपण त्याला म्हणतो गताहारी अमावस्या, पण लोक त्याचा उच्चार गटारी अमावस्या असं करतात। तर त्याचं मूळ नाव आहे गताहारी अमावस्या। तर आपण आपल्या वर्षभर जे आपण दिवा लावतो देवासमोर, तर त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वर्षातून आषाढ महिन्यातला शेवटच्या अमावस्येला हा सण येतो। तर आपण ह्या दिवशी काय करणार आहोत, कशी दिव्याची पूजा करणार आहोत, तर आपण ही सगळी विधी बघणार आहोत आणि आपल्या घरातलं दुःख दारिद्र्य आपण अवदसा जी अमावस्या असते ती आपण घालवणार आहोत। तर चला आपण विधी बघूया, कशी दीप अमावस्या साजरी करायची आणि कशी दिव्यांची पूजा करायची। तर आपण दिव्यांची पूजा दिवसभरात कधीही करू शकतो। अमावस्येच्या दिवशी स्वतः स्वच्छ आणि सुशोभित होऊन आपण ती पूजा करायची असते। तर चला मंडळींनो, मैत्रिणींनो, आपण बघूया कसा विधी करायचा। तर मैत्रिणींनो, आपण देवाच्या समोरच उजव्या बाजूला आपण सर्व जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि सुंदर अशी रांगोळी सभोवताली काढून घ्यायची आहे आणि पाटावर एक लाल कपडा अंथरायचा आहे। त्याच्यानंतर आपण तांदळाची रास घालणार आहोत। जेवढे दिवे असतील तेवढे आपण रास तिथे घालून घ्यायचे आहे। माझ्याकडे 6 दिवे आहे, तर मी 6 दिव्यांसाठी रास घालून घेते आहे। आणि सर्व दिवे आपण आता व्यवस्थित मांडून घेऊया आणि दूध आणि पाण्याने दिवे स्वच्छ असे धुवायचे आहे। पितांबरीने पण तुम्ही स्वच्छ करू शकता। छान अशी दिव्यांची मांडणी करून घेऊया। जेही दिवे आपल्या घरात असतील, भले ते वापरात असो किंवा नसो, सर्व दिवे आपण पूजेला मांडणार आहोत। याच्यामध्ये एक आपला घटाचा सुद्धा दिवा असतो, तो सुद्धा आपल्याला मांडायचा आहे। प्रत्येक याच्यात 3, 5 किंवा 1 अशा संख्येमध्ये आपण वाती टाकायच्या आहेत। तर मी प्रत्येकामध्ये 3-3 वाती टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि ही फुलवाती सर्व याच्यामध्ये मी वाती लावलेली आहे। याचबरोबर तुम्ही बल्ब सुद्धा पुसायचे आहेत, कारण बल्ब सुद्धा हे एक आता कलियुगातलं ऊर्जेचं स्रोत आहे आणि त्याला सुद्धा आपण दिवाच मानतो। त्याचबरोबर आपण जे गॅसवर स्वयंपाक बनवतो, पूर्वीच्या काळात चुली होत्या, तर मी इथे तुम्ही बघू शकता, इथे मी चूल पण घेतलेली आहे। तर आपण या चुलीला पण दिवा म्हणून मानतो आणि चूल पण आपल्याला तिची पण पूजा करायची आहे। तसंच आपण गॅस असेल, आपल्याकडे स्टोव असेल, तर आपण त्याची सुद्धा पूजा ही करायची आहे। तर मैत्रिणींनो, विषम संख्येत आपण सर्व वाती आता पेटून घेणार आहोत। 1, 3, 5 असं विषम संख्येत वाती आपल्याला लावायच्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं प्रकाशमय सगळं वातावरण झालेलं आहे आणि दिवे कसे लखलख करायला लागलेले आहेत। हळदी कुंकाने आपण आणि चंदनाने त्यांची पूजा करून घेणार आहोत आणि सुवासिक फुलांनी आपण त्यांना सजवणार आहोत। तुम्हाला जेही फुलं मिळतील ते फुलं तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात। तर माझी अशी छान अशी पूजा मांडून झालेली आहे, तुम्ही बघू धूप दीप पण त्यांना दाखवायचा आहे। तर मैत्रिणींनो, आजपासून पत्रीला सुरुवात होते आणि आजपासून ह्या पत्रीला आणि ह्या दुर्वांना महत्त्व चालू होते। पूर्ण श्रावण भर ह्या पत्रीचं आता महत्त्व आजपासून चालू होतं, म्हणून आज हा पहिला दिवस की पत्री आणि दुर्वांचा आपण आपल्या दीपांना समर्पण करणार आहोत। तर तुम्ही पण अवश्य दुर्वा आणि पत्री आणि हे पिवळी फुलं आणि सुवासिक फुलं तुम्ही आपल्या दिव्यांना अर्पण करायचे आहेत। मनोभावे यथा सांग अशी पूजा अर्पण करायची आहे आणि आपण आघाडा आणि माका आणि दुर्वा आणि पिवळी फुलं आपण अर्पण करणार आहोत आपल्या दिव्यांना। नमस्कार करायचे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची की हे दिव्यांनो वर्षभर उजेड ठेवतात, तसं आयुष्यभर आमच्या घरांवर कृपादृष्टी ठेवा आणि आमच्या घरामध्ये प्रकाश ठेवा। आणि जी वाईट शक्ती आहे, जी वाईट अमावस्या असते, जे काळा अंधोर असतो, काळोख असतो, तो तू त्याला दूर दूर घेऊन जा अशी दिव्यांना प्रार्थना करायची आणि आपल्या घरात सतत उजेड राहावा आणि आपल्या कुटुंबावर त्यांची छाया राहावी असं आपण त्यांना प्रार्थना करायची। तर आपण नैवेद्य पण व्हायचा आहे। गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही आपल्या दिव्यांना वाहू शकता आणि आपण दीप अमावस्येच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य तर करतो, पण नाही जरी जमलं तर आपण फळं आणि दुधाचा नैवेद्य मात्र नक्की दाखवायचा आहे। हे तुम्ही बघू शकता, फळं आणि दूध, साखर मी टाकलेली, तर एवढा नैवेद्य तुम्ही जरूर वाहू शकता।
तर ह्या दिवशी घरातील जे छोटे मुलं असतात, म्हणजे आपल्या वंशाचा दिवा असो किंवा वंशाची पंथी असो, त्यांना औक्षण करायचं असतं आणि आपण आपल्या छोट्या मुलांना औक्षण करून त्यांना दिव्यांचा आशीर्वाद म्हणून त्या दिवशी ओवाळायचं असतं. आपली पूजा संपन्न करायची आहे आणि पूजा संपन्न झाल्यानंतर आपण एका मंत्राचा 12 वेळा जाप करायचा आहे. तो मंत्र असा आहे: दीप सूर्याग्नि रूपस्तवम तेजसा तेज उत्तमम गृहाणान मत्कृतः पूजाः सर्व काम प्रदम भवे. तर हे दीपा, तू अग्निरूप आहेस. तेजांमध्ये तुझं तेज हे उत्तम तेज आहे आणि तू माझी ही पूजा स्वीकार कर आणि माझ्या घरादारावर सदैव तू प्रकाश ठेव. असे आपल्याला ह्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला दीपांकडे प्रार्थना करायची आहे आणि माझ्या घरात सदैव तू प्रकाश ठेव एवढी विनंती आपल्याला करायची आहे. 12 वेळा तुम्ही या मंत्राचा जाप करू शकता. गृहाणान मत्कृताः पूजा सर्व काम प्रदोम भवः. तर आपण हे इहलोकाचे प्राणी आहोत आणि आपण जर देवाला प्राप्त करायचे असेल आणि देव जर आपल्याला कशातून बघू शकतो तर फक्त ह्या दिव्याच्या ज्योतीमधून बघू शकतो. आणि ही दिव्याची ज्योत आणि आपला परमेश्वर याच्यामधला हा दुवा म्हणजे हा दिवा. तर आपण ह्या ज्योतीला प्रार्थना करायची आहे, या दिव्याला, की तू आपल्याला परमेश्वराजवळ घेऊन जाऊ शकतो. म्हणून आपण या दिव्याची प्रार्थना करायची. आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातला अंधार दूर कर आणि माझं आयुष्य प्रकाशमय बनव. त्याची कृतज्ञता व्यक्त करायचं म्हणून दीप अमावस्या, गतहारी अमावस्या ही साजरी केली जाते. तर या दिवशी आपण आपल्या छोट्या मुलांचे म्हणजेच आपल्या जे घरातले छोटे मुलं असतात, म्हणजे आपला दीपक किंवा दिवा म्हणजे आपण वंशाचा दिवा म्हणतो किंवा वंशाची पंथी म्हणतो. आणि माझे सगळे फ्रेंड्स, आपण या दिवशी एक दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपण कथा श्रवण करायची असते. तर दीप अमावस्येची सुद्धा एक सुंदर अशी कथा आहे, ती पौराणिक मध्ये लिहिलेली आहे. तर मी तुम्हाला ती ऐकवते, तुम्हाला नक्कीच ती कथा आवडेल. दिव्यांच्या औसेची. एका दीपकांनो, तुमची कहाणी 8 पाट नगर होतं. तिथं एक राजा राहत होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ आणला. आपल्यावरून प्रमाद टळला. इकडे उंदराने विचार केला, म्हणजे तिने जे घरातला पदार्थ चोरून खाल्ला तो तिने उंदरावर आळ टाकला आणि आपल्यावरचं संकट मिटलं असं तिने स्वतःला समजलं. पण आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदराने विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सोडी घ्यावा असा सर्वांनी विचार केला. त्याच रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली बरं का. सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालून दिली. हिचा रोजचाच नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, हे स्वच्छ ते स्वतः लावावे, खडी साखरीनं त्यांच्या ज्योती सारवाव्या, दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यानंतर ते बंद पडलं, कारण तिला हाकलून देण्यात आलं. पुढे या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीवरून येत होता. एका झाडाखाली मुकामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीचा एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत. कोणाच्या घरी जेवायस काय काय केले आहे आणि पूजा कशी मिळाली वगैरे अशी चर्चा चालू आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीच नाही. मी तर दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो आणि माझा काय थाटमाट आणि जास्ती व्हावायचा. त्याचा यंदा विपरीत असा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावचा राजाच्या घरचा दिवा आहे. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळाला. इकडे उंदरांनी विचार केला आणि त्या आपल्यावर उगाच आळ घातला म्हणून तिचा सूड घ्यावा असं त्यांनी ठरवलं आणि सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले. ती तर घालून दिली म्हणून मला हे दिवस आले. ती वर्षी माझी मनोभावे पूजा करीत असेल. जिथं असेल तिथं खुशाल असो. राजानं श्रवण केला, आपल्या सुनेचा अपराध नाही आणि अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून विचारले तर तिला मेनातून आणि कोणीच त्याला होकारार्थी उत्तर दिले नाही. याचा अर्थ कोणीच तिला तसं प्रत्यक्ष पाहिलेलं नव्हतं. म्हणून राजाला पश्चाताप झाला. त्या गोष्टीची राजाने क्षमा मागितली आणि साऱ्या घरात मुख्य द्यारी दिली की ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जशी तिला दीपक पावला आणि
तसा तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उताराची कहाणी 5 उतारा सफळ हो ची आमुष्याची कथा आहे। जसा दीपक राजाच्या सुनेला पावला तसा तुम्हा आम्हाला पाहो आणि आपल्यावरचं संकट टळो हीच आपली दीपक चरणी प्रार्थना। तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ आणि कथा आवडली का तुम्हाला? तर नक्की रिप्लाय द्या आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने तुम्ही दिव्यांची पूजा यथासांग करा। दीपक आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार।